मोठा खर्चही त्यांना त्या ठिकाणी लागलेला आहे. त्यांचे मिस्टर आहेत ते रिटायर्ड आहेत. त्यामुळे शासनाच्या वतीने एक 5 लाख रुपयाची आर्थिक मदत माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती करेल आणि ते निश्चित त्यांना देण्याची व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी करू. पण आपण बघतात गेल्या कालपासून परवापासून अतिशय युद्धपातळीवर खड्डे बुजवण्याचं काम, खड्डे भरण्याचं काम या ठिकाणी मी करतो आहोत. कारण कुंभमेळ्यामुळे सगळीकडे कामं सुरू आहेत याची आपल्याला कल्पना आहे. युटिलिटीचे कामं जास्त सुरू आहेत कारण सगळ्या रस्ते काँक्रिटीकरण व्हायच्या आधी सगळ्या 8-9 गोष्टी आहेत सगळ्या त्या सगळ्या खाली जमिनीच्या खाली आम्हाला दाबायच्या आहेत आणि त्यामुळे अनेक ठिकाणी खालीवर जमीन झालेली आहे, पुढे खड्डे झालेले आहेत. ही वस्तुस्थिती आहे. पण त्या या आठवडाभरामध्ये आम्ही सगळं आता क्लिअर करतो आहोत. रस्त्याचे कामं अतिशय वेगात या ठिकाणी सुरू आहेत. 3-4 महिन्यामध्ये मला वाटतं 4 महिन्यापर्यंत सगळे कामं हे पूर्ण होतील आणि नंतर मग कुठलाही त्रास नाशिककरांना या ठिकाणी होणार नाही. पण झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. म्हणजे 3 मुली आहेत, ताई सगळं घर बघत होत्या, त्यांची लग्न झालेली आहेत, नातवांना सांभाळत होत्या आणि अशा परिस्थितीमध्ये साहेबही रिटायर झाले होते, बेळेसाहेब, आणि त्या त्यांना सोडून गेल्या. तर दुःख त्यांना खूप मोठं आहे आणि म्हणून त्यांच्या भेटीसाठी सांत्वन करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो होतो. भाऊ, आपण 3 दिवस झाले नाशिक शहरामध्ये आहे. प्रशासनासोबत सातत्यानं निरंतर बैठका आपल्या सुरू आहेत. आज स्वतः आयुक्त असतील, प्रशासनातले अधिकारी आहेत, ते ग्राउंडवर आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतं. हीच परिस्थिती जर आधी झाली असती तर नाशिक शहरातल्या 5 जणांचा त्या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झाला. नाही, ह्या 5 जणांचा काही एका दिवशी झालेला नाही आहे. म्हणजे 2 दिवसात 8 दिवस झाले नाही. 4-5 महिन्यातल्या ह्या घटना झालेल्या आहेत. अतिशय दुर्दैवी या घटना झालेल्या आहेत. ही वस्तुस्थिती आहे. पण आपणही बघतात संततधार पाऊस इतका पडतो की पाऊस थांबतच नाही आहे. पाऊस रेकॉर्ड करतो आहे आणि त्यामुळे टेंडर दिलेलं असतानाही पावसामुळे ही कामं करता आली नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण मला वाटतं आता वेगवेगळ्या सगळ्या पद्धती अवलंबून, वेगवेगळ्या टेक्निक अवलंबून आम्ही आता सगळे खड्डे बुजवण्याचं काम हाती घेतलेलं आहे आणि कामाला वेग द्यावा, तात्काळी कामं करावी. जे रस्ते आता मोठे मोठे घेतलेले आहेत, टेंडर झालेले आहेत, ते सुद्धा सूचना आम्ही त्यांना दिलेल्या आहेत. पण स्टार रेटच्या बाबतीमध्ये ठेकेदारांची मोठी अडचण झालेली होती. तो स्टार रेटसुद्धा, कारण डांबराच्या किमतीमध्ये जवळपास युद्ध झाल्यानंतर सुरू झाल्यानंतर दुप्पट वाढलेल्या आहेत. डिझेलच्या किमतीमध्ये त्यांचे कमर्शियल डिझेल त्याच्यामध्ये दुपटीचा फरक पडलेला आहे. त्यांचं म्हणणं रास्त आहे आणि म्हणून त्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांची परवानगी घेऊन आम्ही तो स्टार रेटही त्यांना दिलेला आहे. मला वाटतं आता एक 5-7 दिवसामध्ये तुम्हाला कुठेही नाशिकमध्ये खड्डे दिसणार नाही अशी परिस्थिती नक्की राहील. आणि जे कामं, मुख्य कामं चाललेले आहेत, युटिलिटीचे कामं चाललेले आहेत, ते आम्ही आता तात्काळ करतो. रस्त्यांच्या दुरवस्थेला जबाबदार म्हणून महापालिकेचे आयुक्त असतील, अधिकारी, ठेकेदार, स्मार्ट सिटीचे CEO यांच्यावर गुन्हे दाखल करा अशी मागणी जी आहे पोलिसांकडे तक्रार एका वकिलांनी दाखल केली. नाही, मला असं वाटतं की आता कामं तेवढी चालू आहेत. की ते सांगितलं की मागच्या वेळेला 3,000 कोटीची कामं झाली त्यावेळेला एकही रस्ता आम्ही घेतलेला नव्हता. ज्यावेळेला आपण सगळे रस्ते सिमेंटचे करतो की पुढचे 30-40 वर्ष कुणाला खड्डाच बघावं लागणार नाही नाशिकमध्ये, आपल्याला कल्पना या गोष्टीची. आणि त्यामुळे खरं आहे खोदकाम चालू आहे. एकीकडचा रस्ता बंद आहे त्यामुळे ट्रॉफिक एकाच रस्त्याने चाललेली आहे, त्याच्यामुळे हेवी ट्रॅफिक तिकडून चाललेली आहे, खड्डे पडलेले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. पण आता शेवटी शहराचा विकासही करायचा आहे. नाशिकला म्हणजे सगळ्यात सांगतो मी की सगळ्यात सुंदर शहर आपण करण्याच्या मार्गावर या ठिकाणी आहोत आणि म्हणून हा त्रास होतो आहे, ही वस्तुस्थिती आहे. पण आता काम करत असताना युटिलिटी खालती आम्ही 8-8, 10-10 सगळ्या ड्रेनेजच्या व्यवस्था असतील, वॉटर सप्लायची व्यवस्था असेल, फायबर केबल असेल, हे आम्ही सगळं आता खालून टाकतो. MNGLची लाईन आहे गॅसची, तर तीसुद्धा खालून जाते. त्यामुळे असं करत असताना खोदावं तर लागणारच आहे, कंपल्सरी खोदावं लागणार आहे. पण आम्हाला कायमचं एकदा या सगळ्या खड्ड्यातून मुक्तता करायची असेल, सुंदर शहर करायचं असेल तर हे करावं लागणार आहे. त्यामुळे मला वाटतं ठीक आहे, त्यांची अपेक्षा आहे, पण मला वाटतं तसं करून चालणार नाही. तर मग नाशिक शहरामध्ये काही कामही होणार नाही. लोकप्रतिनिधींचं ठेकेदार ऐकत नाही, काही समन्वय घडवण्याचा आपण प्रयत्न करताय का? कारण समन्वयानेच या सगळ्या गोष्टींवर त्या ठिकाणी मार्ग दिला. मला वाटतं सगळ्यांमध्ये समन्वय आहे असं नाही आहे. काही ठिकाणी कमी अधिक असेल, काही ठेकेदार हळू काम करते. पण काल अतिशय सक्त ताकीद आम्ही सगळ्यांना दिलेली आहे. आपणही बघितलं, तुमच्यासमोर, तुम्हाला समोरच ठेवलं होतं. सगळ्यांच्या समोर आम्ही सक्त ताकीद ठेकेदार दिलेली आहे. अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना सक्त ताकीद दिलेली आहे. मला वाटतं आता कुठेही दिरंगाई होणार नाही आणि अतिशय वेगामध्ये कामं होतील.